नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू 19 डिसेंबर म्हणजे गुरुवारसाठी. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. आज सुद्धा निफ्टीनं चांगलं सेलिंग दिलं, कुठेही बाउन्स बॅकचे चान्स दिले नाहीत, त्यामुळं पूर्णपणे मार्केट खालीच येत राहिलं. माझ्या दृष्टिकोनात आता निफ्टीची जी सपोर्ट लेवल आहे, ज्या ठिकाणी निफ्टी सपोर्ट घेऊ शकते ती म्हणजे आहे 24,056, म्हणजे बी प्रिसाईज 24,050 ते 24,060 या दरम्यान एकदा सपोर्ट घेऊन तिथून बाउन्स बॅक करण्याची शक्यता आहे. आणि जर त्या ठिकाणी नाही केलं आणि तिथं सस्टेन झाली नाही आणि त्याचा ब्रेकडाऊन मिळाला तर मग डायरेक्ट आपल्याला 23,870च्या आसपास, मी तर लिहिलेले आहेत बघा आकडे, तुम्हाला दिसतील या ठिकाणी, 23,870 पर्यंत मार्केट येऊ शकतं. आणि 23,870ला सुद्धा नाही टिकलं तर मग एक 23,770चा फायनल सपोर्ट आहे, ज्या ठिकाणी निफ्टी रिटेस्ट घेण्यासाठी जिथं ब्रेकआउट दिला होता त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकते. हे बघा दाखवतो तुम्हाला मी ब्रेकआउट कुठे घेतला होता पूर्वी निफ्टीनं. हे बघा या ठिकाणी हा जो ब्रेकआउट आहे ना, हा ब्रेकआउट रिटेस्ट झालेला नाही आहे, त्यामुळे 23,770च्या आसपास मार्केट येऊ शकतं. आता हे उद्याच येईल का तर सांगू शकत नाही. आता उद्या फेडच्या मिटिंगचे काय आउटकम येतील, त्याचा मार्केटवर काय इम्पॅक्ट येईल, हा सगळा विचार करून आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि मार्केट होलाटाईल प्रचंड आहे, त्यामुळे मार्केटमध्ये स्टॉप लॉसेस किती जवळचे लावले लांबचे लावले तरी ट्रिगर होत आहेत. त्यामुळे शक्यतो इंडेक्सपासून एक 2-4 दिवस लांब राहिलेलं किंवा हा आठवडा लांब राहिलेलं चांगलं. सोमवारपासून पुन्हा पूर्ववत मार्केट झाल्यानंतर त्यामध्ये एंट्री करायला बरं असं मला वाटतं. किंवा जर करायचं असेल तर स्ट्रिक्ट स्टॉप लॉसेस, अगदी एकदा स्टॉप लॉस उडला समजा तुमचा, तर त्याच ठिकाणी पुन्हा अनेकदा घ्यायला हरकत नाही. स्टॉप लॉस उडून पुन्हा वर चाललं मार्केट तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा घ्यायचं. स्टॉप लॉस 2-3दा उडले पण छोटे छोटे स्टॉप लॉस लावून 1-2-3दा गेले तरी हरकत नाही. पण एक बिग मूव्ह घेण्याचा प्रयत्न मी तरी करणार, पण फार स्टॉपला 10-12 ट्रेड घेण्याचा अर्थ नाही. एक दिवसात 2 ते 3 ट्रेड मॅक्स, त्याच्यावर नाही. तिसरा म्हणजे मॅक्स. जर समजा पहिल्या ह्याच्यामध्ये प्रॉफिट झालं तर पुढचे घ्यायचेच नाहीत, असा माझा नियम आहे. पहिल्या ट्रेडमध्ये जर प्रॉफिट चांगलं मिळालं, चांगलं म्हणजे मला अपेक्षित आहे ते, आता तुम्ही तुमच्या अपेक्षेनं बघा. शक्यतो क्वांटिटी साईज मी कमी ठेवतो. मी 2 किंवा जास्तीत 4 लॉटमध्ये काम करतो. तुम्ही जर 50-50, 10-10 लॉटमध्ये घेतलं तर आपल्याला टेन्शन येतं. आणि स्टॉप लॉसेस आपण 30-40 पॉईंट, 50-50 पॉईंटचे मोठे ठेवू शकतो निफ्टीमध्ये जर आपण 2 ते 4 लॉट घेतले तर. त्यामुळं मी माझी मानसिकता अशी केली आहे की रिस्क घेताना कमी घ्यायची, जेणेकरून आपल्याला टेन्शन येणार नाही. त्यामुळं क्वांटिटी साईज कमी ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. टेक्निकल्स वगैरे हा नंतरचा विषय आहे. एक नंबरला विषय आहे तो क्वांटिटी साईज कमी ठेवणे. क्वांटिटी साईज तुम्ही कमी ठेवा. आता ज्ञान भरपूर झालं, आपण येऊया लेवलवर. तर 24,056 ही लेवल आहे, ती मी सांगितली. त्याचा ब्रेकडाऊन मिळाला 23,870, त्याचा ब्रेकडाऊन मिळाला तर 23,770 हा फायनल सपोर्ट आहे. याही ठिकाणी मार्केट नाही टिकलं तर अजून खाली जाऊ शकतं, पण शक्यतो या ठिकाणी सपोर्ट मार्केटनं घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. मार्केट एकदा बाउन्स बॅक देण्याची शक्यता आहे. समजा मार्केट इथं आलंच नाही, गॅप अप ओपनिंग झालं, तर गॅप अप ओपनिंग देऊन मार्केट 23,600 ते 23,700च्या रेंजमध्ये जाऊ शकतं. कारण या ठिकाणी एक तर गॅप सुटलेला आहे बघा, इथं हा गॅप आहे 23,650च्या आसपास. आणि हा जो हाय लागलेला आहे इथला 23,700चा, हा 23,700चा हाय जोपर्यंत ब्रेक करून त्याच्यावर सस्टेन होत नाही तोपर्यंत नव्यानं तेजी मार्केटमध्ये येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे 23,700च्या वरच मी तेजीत राहीन, तोपर्यंत मंदीमध्ये राहीन. पण छोटे छोटे इंट्राडेचे जे काही स्काल्पिंगचे ट्रेड असतील ते मी घेण्याचा प्रयत्न करेन. फार नाही, दिवसात 2 मॅक्स 3. हा झाला निफ्टीचा विषय. आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी जर बघाल तर बँक निफ्टीमध्ये आज फॉल चांगलाच आला. आता आपल्याला जी बँक निफ्टीची लेवल आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची लेवल मला दिसते ती म्हणजे 51,830. हे 51,830 ही जर लेवल या लेवलला ब्रेकडाऊन मिळाला तर त्या ठिकाणी पुढं मार्केट 51,700 पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतं. आणि जसं मी मगाशी सांगितलं की इथं बँक निफ्टी जसं निफ्टीला गॅप सोडलेला आहे तसं इथं बँक निफ्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणात गॅप खालच्या बाजूला सोडलेला आहे. त्यामुळं हा जो गॅप आहे तो साधारण 51,700 ते 51,255च्या मध्ये आहे. पण माझा तर्क असा आहे किंवा मला असं वाटतं की ज्या वेळेला इथं 51,700ला इथं ब्रेकआउट दिला, पुन्हा 51,700ला येऊन मार्केट पुन्हा इथूनच असं वर गेलेलं आहे, तर माझा अंदाज मला असं वाटतंय की 51,700च्या आसपास पुन्हा एकदा सपोर्ट घेईल आणि इथून पुन्हा एकदा थोडं वर जाण्याचा मार्केट प्रयत्न करेल. आणि ते पुन्हा या ठिकाणी साधारण 53,300च्या आसपास पुन्हा एकदा जायला पाहिजे असं मला वाटतंय 51,700. त्यामुळे 51,700च्या आसपास जर मला एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली 5 मिनिटाची तर त्या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस टाकेन मी थोडा दूर, त्याच्याबद्दल 10-20 पॉईंट लांब, आणि मग तिथून वर मी अगदी मोठ्या टार्गेटसाठी बसेन.
आणि समजा 51,700चा सुद्धा ब्रेकडाऊन दिला तर मग 51,372 ते साधारण 51,250 आणि हा जो एरिया आहे इथं जो ब्रेकआउट दिलेला ॲक्च्युली हा रिटेस्ट केलेला आहे बँक निफ्टीनं, त्यामुळे एवढ्या खाली बँक निफ्टी येण्याची शक्यता मला कमी वाटते. पण अगदीच जर आली तर 50,930 ही फायनल लेवल आहे सपोर्टची. हाही सपोर्ट बँक निफ्टीने तोडला तर खूप मोठ्या प्रमाणात मार्केट खाली जाऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की या ज्या मी लेवल सांगतोय या उद्याच तुटतील, उद्याच येतील असं अजिबात नाही. याच्यावर आपण लक्ष ठेवायचं आहे. या आपल्या रोज लेवल असणारच आहेत. शक्यतो माझ्या लेवल बदलत नाहीत. तुम्ही जर मागचे व्हिडिओ माझे काढून बघितले तर मी 24,680 कमीत कमी 2 ते 3 दिवस एका लेवलवर बोलत होतो. त्याच्यावर बाय, त्याच्या खाली सेल, आणि तसंच ॲक्च्युली घडलेलं आहे. तुम्ही बघू शकता, माझे व्हिडिओ पण बघू शकता आणि लेवल पण बघू शकता. त्यामुळे सध्या इम्पॉर्टंट लेवल 51,700 ते 51,830 ही उद्यासाठीची लेवल आपण बघायला हरकत नाही. या ठिकाणी जर मार्केट ओपन झालं आणि तिथून एक 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल मिळाली तर त्या कॅन्डलच्या लोचं स्टॉप लॉस टाकणार, तिथून मी बाय करणार. समजा मार्केट गॅपअप झालं तर गॅपअप झाल्यानंतर मी पुन्हा एकदा वर जाण्याची मार्केट वाढ बघणार. साधारण तिथून रिट्रेसमेंट मिळाली मला एका प्राईस ॲक्शनच्या दुसऱ्या 52,800च्या आसपास, 52,800 ते 52,900 या रेंजच्या आसपास मी तिथे एकदा सेलिंगचा ट्राय करेन. त्याचा स्टॉप लॉस माझा असेल 52,920. 52,920चा स्टॉप लॉस टाकून मी तिथनं पुढे घेण्याचा प्रयत्न करेन जर समजा मार्केट गॅपअप झालं तर. ही झाली बँक निफ्टी. आपण बघूया फिन निफ्टी. आता फिन निफ्टी जर बघाल ना तर हा जो गॅप सोडलेला होता बघा इथं, त्या गॅपच्या बरोबर तिथून आज त्यानं सपोर्ट घेतलेला आहे. एक्झॅक्ट तिथूनच सपोर्ट घेतला आहे. आणि उद्या जर मार्केट गॅप डाऊन झालं तर 24,090च्या आसपास आणि तिथून जर ग्रीन कॅन्डल केली तर त्या ग्रीन कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस लावणार आणि पुन्हा मी साधारण 24,300च्या टार्गेटला बसणार. 24,250 बी प्रिसाईज. त्यामुळं साधारण 150-200 पॉईंट मिळण्याची शक्यता आहे. आणि समजा हाही ब्रेकडाऊन मिळाला तर आपल्याला खाली सपोर्ट आहे तो 23,600 ते 23,800च्या दरम्यान. 23,600 ते 23,800च्या दरम्यान एक सपोर्ट आहे आणि तिथं खूप मोठा गॅप सोडलेला होता फिन निफ्टीनं. आणि जो रिटेस्ट एरिया ॲक्च्युली रिटेस्ट केलेला आहे तरी पण पुन्हा एकदा रिटेस्टसाठी आलं तर 23,460 ही फायनल लेवल आहे. या उद्याच्या लेवल्स अजिबात नाहीत. या टोटल ओव्हरऑल लेवल मी काढलेले आहेत त्याच्यावर आपण फक्त बारकाईनं लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे 23,600 ते 23,800 ही लेवल आता कधी इथे बघूया. तिथं एक चांगला सपोर्ट आहे त्या लेवलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची जी उद्यासाठीची लेवल मला दिसते ती म्हणजे 24,100 ते 24,150 याच्या दरम्यान कुठे मला ग्रीन कॅन्डल मिळालं तर 24,090चा स्टॉप लॉस टाकेल आणि मी बाय करेन. किंवा तिथं ग्रीन कॅन्डल जे होईल त्या ग्रीन कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस टाकेल आणि मी बाय करेन. आणि आता सांगितलं मी 24,300 माझी टार्गेट असतील. अजून एक सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. त्यामुळं आपण हा व्हिडिओ बघून जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठीच बनवलेला आहे हे लक्षात घ्या. आणि आपण आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवावी ही विनंती. आपण कुठलाही ट्रेड घेताना मी हा ट्रेड का घेतोय याचा विचार करावा आणि मगच ट्रेड घ्यावा. धन्यवाद.